चला सगळ्यांना शुभ सकाळ. तर सकाळचे वाजलेले आहेत 9:30. घड्याळ पुढे 10 मिनटं. तर आळूचे पानं. तर चला सगळ्यांना शुभ सकाळ. सकाळचे वाजलेले आहेत 9:30. घड्याळ 10 मिनटं पुढं आहे. आणि आळूची पानं बघा किती छान दिसत आहे. तर असं काही झालेलं आहे आवडू सकाळी सकाळी. आणि मी घेतलेले आहे आज छान एक काम करायला. तर इथं घेतले रेशनचे 3 ग्लास तांदूळ. ह्या ग्लासाने 3 ग्लास तांदूळ आणि एक ग्लास उडदाची डाळ किंवा पाऊण ग्लास उडदाची डाळ तर निवडून घेणार आहे. चाळण बाजरीची मी चाळून घेते. इथं चाळून घेतले तांदूळ अशी घाण निघती. घेतला आहे इथं दुसरा भरला आहे 3 ग्लास तांदूळ, पाऊण ग्लास उडदाची डाळ सफेद. तर ही पण चाळून घेते मी. चला इथं डाळ निवडून झाली अशी काही घाण निघती. 3 ग्लास तांदूळ 1 ग्लास उडदाची डाळ. चला इथं 2-4 पाण्याने स्वच्छ धुवून 6 ते 7 तासासाठी भिजत ठेवायची. पाच ते 6 पाण्याने स्वच्छ धुवून तांदूळ डाळ आता भिजत ठेवायची आहे. त्यात घेतले मी पोहे खायचे 2 चमचे मेथी दाणा हे पण टाकून घेणार आहे. इथे मेथी दाणे टाकून घेते मी. पोहे खायचे 2 चमचे. झाकून ठेवलं मी 4 ते 5 तासासाठी. संध्याकाळी दळून घेणार आहे. चला इथं इडलीचं असं बॅटर छान भिजलेलं आहे. मेथीचे दाणे असे वरती आले ते पण छान बघा छान फुलले. चला आता मिक्सरच्या भांड्यात दळून घ्यायचं आहे. आणि हेच पाणी थोडं थोडं करून वापरायचं दळायला. इथं एक भांड दळून झालंय बारीक छान दळलंय. आणि एकच भांडं झालं बघा. इकडं बॅटर इकडं असं मिक्सर आणि लाईट गेलेली आहे. तर ही चार्जिंगची लाईट आहे. आता लाईट येईल तेव्हा बघू. पण असं बारीक दळून घ्यायचं. चला आता याच पद्धतीने बाकीचं दळू लाईट आल्यावर. असं दळून झालंय. आता मोठ्या घमेल्यात घेते मी कारण आपल्याला रात्रभर आंबवायचं आहे. ते भरपूर आहे त्यामुळं मग एवढं यात बसलं पाहिजे बॅटर. चला आता याच पद्धतीने दळून घेतो सगळं. पाणी टाकू का? ते पाणी टाकून घे ना. तर चला इथं झालेलं आहे दळून. आणि असं काही झालेलं आहे भरपूर झालं. आता इथं याच्यात छान पाणी थोडं टाकून रात्रभरसाठी असंच ठेवायचं. यात सोडा मीठ काही नाही टाकायचं कारण ह्याच बॅटरपासून आपण 2 ते 3 पदार्थ बनवू शकतो. आप्पे, डोसे आणि इडली. भांड्याचं भरपूर हे होतं. इथं थोडं पाणी टाकून घेते मी आणि रात्रभर थोडं झाकून ठेवायचं. आणि आपण यात सकाळी काय मिक्स करायचं ते करायचं. चला सकाळी भेट. आता झाकून ठेवू. सकाळी आपण डोसे बघणार आहे. बघा सुनबाईने घासले इथं एवढे भांडे इडलीचे. इकडं भात आहे ना आणि इथं आहे पीठ कणिक मिळून ठेवली आहे. आणि इकडे सुनबाई हाय करते तुम्हाला. तर चला आमच्या गेलेल्या आहेत लाईटी. तर ही चार्जिंगची लाईट आहे. इथे घेतलेला आहे कुकर. तर आता इडली झाली म्हटल्यावर डोसे होणारच. तर चला छान अशा डोश्यांसाठी बटाट्याची चटणी. तर कुकरला उकडून घ्यायचे बटाटे. चटणीला बटाटे उकडून 2 ते 3 शिट्ट्या. कुकर मोठा आहे लवकर होते.
आता डोश्यांची बघू तयारी. बटाटे छान उकडले आणि इथे घेतलेले हिरवी मिरची कट करून, लसूण आणि कोथिंबीर फ्रेश. चला आता बटाटे सोलून घेऊ. दोघे आलो पाहिजे बाबा या बटाटे सोलायला. बटाटे झालेले सोलून, मिरच्या कोथिंबीर सगळं रेडी आहे. फ्रेश असं कढीपत्ता आपल्या झाडाचा. मिरच्या टाकून घ्यायचा, कढीपत्ता, हिरवी मिरची, ठेचलेला लसूण, इथे जिरे, छान कडक फोडणी करून घ्यायची. हळद छान परतून घ्यायची. कडक फोडणी झाली आहे. आता बटाटे टाकायचे कुस्करून. चला इथे बटाटा, मीठ टाकून घ्यायचं. चला इथं भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची. चटणी रेडी आपली. डोश्यांच्या पिठात मीठ टाकून घ्यायचं चवीप्रमाणे. चला इथं मीठ मिक्स करून घ्यायचं. असं झालेलं आहे बॅटर. चला इथं डोसे करून घेते मी. छोटेच करायचे. माझ्यापेक्षा उंच. लय 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 लय. इथं तेल टाकून घ्यायचं थोडं. चला इथं तवा तापला आहे. आधी मी तेल टाकून घेतलं होतं. मग इथं 2 चमचे बॅटर छान पसरवून घ्यायचा डोसा. चला हा पण आणि थोडं तेल टाकून घ्यायचं. पडली आहे. डोसा झाला की आपोआप कडा सुटत आहे, छान होतो. चला इथं डोसा बघा किती छान कलर आला. तर नक्की करून बघा. आवडला तर लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा. तर बघा किती छान झाला आहे. चला परत एक करू. याच पद्धतीने करून घ्यायचं. पडली छान, जाळी पडली आहे. कलर पण छान आला. तर बघा छान झाला हा पण डोसा. आणि कलर बघा किती छान आला आहे. छान आला. तर चला याच पद्धतीने आता करून घेऊ. असे मोठे मोठे करून घेते आता. बॅटर पण छान झालेलं आहे. आणि इकडं झालेली छान बटाट्याची चटणी. इकडं डोसे. तर छान होत आहे. तर याच पद्धतीने बॅटर करा. खूप छान होता डोसे. थोडं तेल टाकून घेते. बघा किती मोठा केला आहे मी हा. आणि हा डोशांचाच तवा आहे बरं का. पुढे आले डोसा आले. या खायला डोसा. तर चला इथं छान डोसे. तर नक्की करून बघा. आणि बघा किती छान झाला आहे कलर. किती छान कलर आला आहे. तर बघा किती छान कलर आला. नक्की करून बघा. गरम आहे पण छान आहे. खूप मोठे मोठे बनवले आहे. डोसे इथं आहे बटाट्याची चटणी आणि इथं ओल्या नारळाची चटणी. तर चला या जेवायला. सगळे जेवताय. लसूणबाई आहे आणि इकडं आलेले आहेत बटाटे. तर छान वेफर्स बनवायचे. त्याची पण छान रेसिपी येईल. आवडली तर नक्की लाईक करा. आज संध्याकाळचं रुटीन शेअर केलं. तसं तर वेगळा पण मेनू आहे. इथं आहे झिरकं, इकडं भात आणि इकडे आहे पोळ्या. पण मुलांना डोसे खायचे होते केले. रेसिपी दिली. तुम्हाला आवडली तर लाईक करा.
या डोसे खायला खूप छान झालेले. रेसिपी दिली आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चलो बाय.